ह्या लेडी टीव्ही मध्ये असं बोलतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांच्या राज्यात असं चाललंय तसं चाललंय. आणि तुम्ही कर्जतमध्ये काय केलं? शिवाजी महाराज बोलले होते की शेतकऱ्याच्या म्हणजे बोलताय ना भाजीच्या देठाला पण हात नाही लागला पाहिजे. आणि तुम्ही तर त्यांच्या जमिनी घेतल्यात, खोटं बोलून जमिनी घेतल्या, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हिस्साचे 28 करोड रुपये तुम्ही घेतलेत, लाटलेत तुम्ही. हा, तुम्ही तिकडे बंगले बांधता, तुम्ही तिकडे दलित आदिवासी शेतकऱ्यांचे स्मशान, जे त्यांचं स्मशान आहे जुनं 50 वर्ष 100 वर्षापूर्वीचा, त्याचा रस्ता तुम्ही कब्जा केलेला आहे. हा, आणि तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांचं तुम्ही लोक नाव घेता? तुम्ही हे पहिलं नाव घेणं बंद करा. नमस्ते, माझं नाव नितीन चव्हाण, इंडिया अगेन्स्ट करप्शन प्रचारक. सध्या आजचा विषय असा आहे की हा जो माझा आजचा संदेश आहे एकदम महत्त्वाचा संदेश आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे आणि बीडवासियांसाठी पण स्पेशली त्यांच्यासाठी आहे आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्यासाठी आहे. संदेश असा आहे की सध्याचे संतोष देशमुख प्रकरण आहे ते अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे आणि ह्याच्यामध्ये माझी कळकळीची विनंती सर्वांना अशी आहे की हा लढा फक्त माफिया राजच्या विरुद्धचा लढा म्हणून लढला जावा. ह्याच्यामध्ये म्हणजे जो काही मराठा ओबीसी असा अँगल देण्याचा प्रयत्न करू नये जो आपल्याला नंतर घातक ठरू शकतो. हा माझा पहिला मुद्दा आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जो काही माफियाराज चालू आहे म्हणजे असं ऐकण्यात आलं की थर्मल प्रोजेक्टचा याच्यामध्ये असतो, ट्रकचं जे काही चाललं आहे आणि पवनचक्कीचं जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये जो काही माफियाराज चालू आहे ज्याच्यामुळे हे सगळं चालू आहे तर ते पण बंद झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि अजून एक आमची अशी अपेक्षा आहे की ह्या प्रकरणाचा आणि या लढ्याचा फायदा उचलायला बरेच डोमकावळे हे जमलेले आहेत तिथे. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं आहे की हे जे अंजली दमानी आहे, हे जे मॅडम आहेत, ओके, ह्या मॅडम असे रडून दाखवतात जसं की त्यांना एकदम मानवी हक्काची एकदम त्यांच्या एकदम चाड आहे, त्यांना जणू काय ते एकदम सामाजिक कार्यकर्ते आहे, ह्युमन राईट कार्यकर्ते आहेत, ते अशा तिकडे बोलत आहेत आणि अशा चौकशी करतात जसं की त्यांना फुल सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्यांना ऑथॉरिटी दिली आहे की इथे जा, तिथे जा, कस्टममध्ये जा, एक्साईजमध्ये जा, पोलीसमध्ये जा, कलेक्टर ऑफिसला जा, जसं काय त्यांना पूर्ण त्यांना जसं काय ऑथॉरिटी दिली आहे. आणि कलेक्टर, SP आणि हे एक्साईजवाले पण त्यांना अशी जणू काय त्यांना माहिती देतात जसं काही कोणी मोठ्या सर्व आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहे. पण आमचं म्हणणं असं आहे बीडवासियांना आणि संपूर्ण या लोकांना की ह्या ज्या लेडी आहेत या जमीन घोटाळ्याच्या आरोपी आहेत, त्यांच्यावरती म्हणजे तक्रारी आहे त्यांच्यावरती. त्यांनी कर्जतला जमीन घोटाळे केलेले शेतकरी नसताना पण ते आणि त्यांचे जे पती आहेत अनिस दमानिया हे त्यांचे मास्टर माइंड आहेत. ह्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यानंतर ह्यांनी जे मनी लॉन्ड्रिंग जे केलेलं आहे हे त्यांचे, हे मी नाही, हे स्वतः त्यांचा नोकर जो मकरंद धामनीसकर आहे हे त्यांचं हे वाक्य आहे आणि ते त्यांनी बोलू नये, ते त्यांच्यामध्ये त्यांनी गवाही देऊ नये. म्हणजे मकरंद धामनीसकर यांनी चक्क म्हणजे क्लिअर बोललं होतं की जमीन घोटाळ्याचा 40% पैसा हा माझ्या खात्यावरती घेतला जातो आणि हे डिक्की भरून वर येऊन हे डिक्की भरून कॅश आणायचे आणि हे त्याची साक्ष दाबण्यासाठी अक्षरशः म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमचा बसणार नाही. जे नवीन लोक आहेत त्यांचा, हे जे वावरतात ना, हे जे कॅमेरासमोर जे ढोंग करतात, मोठं रडून दाखवतात की मी ह्याच्यासाठी आली त्याच्यासाठी आली, यांनी स्वतः त्या मकरंद धामनीसकरला पोलिसांची मदत घेऊन, वाकोला पोलिसांची मदत घेऊन 2 दिवस डिटेन्शन केलं आहे. 2 दिवस त्यांना टॉर्चर केलं पोलीस कस्टडीमध्ये. तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, म्हणजे घातक द्रव्य पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. 8 ते 9 दिवस ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होती आणि ती ज्या दिवशी डिस्चार्ज झाली त्या दिवशी पोलिसांनी यांनी मिळून त्याच्यावरती एक केस रचली आणि त्याला परत जेलमध्ये टाकला आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीला घाबरवण्यात आलं. साम दाम दंड भेद हे सगळं करून त्यांना घाबरवण्यात आलं. त्यांचा म्हणजे कस्टडीमध्ये मोबाईल पण हाताळला अंजली दमाने यांनी आणि साबित करायची गरज नाही, हे सगळं FIR मध्ये लिहिलेलं आहे. तर हा क्राईम नाही का? हा चक्क फौजदारी गुन्हा आहे. हे एका साक्षीदाराला दाबण्यासाठी हे संपूर्ण ह्या लोकांनी एखाद्या व्यक्तीला म्हणजे 2 दिवस टॉर्चर करणं, त्याचा मोबाईल हाताळलं, त्याच्यानंतर एका बाईसोबत त्यांचे संबंध जोडले गेले मकरांचे. त्या बाईचं FIRच्या पहिलं स्टेटमेंट घेतली गेली, त्या बाईला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. म्हणजे हे सगळे गुन्हे हे केले गेलेले आहेत. त्याची इन्क्वायरी अजून पण म्हणजे ह्या सगळ्याची मी कंप्लेंट केलेली आहे
म्हणजे जमीन गोठ्याची तर मी कंप्लेंट केलीच होती, मी 2013 केलेली आहे. त्याच्यानंतर यांची जमीन जी संशयास्पदरित्या माननीय म्हणजे महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलमधून सोडवण्यात आली, तर त्याची पण मी कंप्लेंट केलेली आहे. सगळी माननीय मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना दिलेली आहे. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. पण ह्याच्यावरती या बाईंना कोण अभय देतं, यांच्यावरती अजून FIR का होत नाही आहे, यांना अजून अरेस्ट का होत नाही आहे, हे सगळं संशयास्पदरित्या चाललेलं आहे. तर अशी ही लेडी म्हणजे ज्यांनी जमीन घोटाळा पण केलेला आहे, मनी लॉन्ड्रिंग पण केलेली आहे, आणि हे जे काही म्हणजे ते त्याच्या साक्षीदाराला 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये डांबून त्यांना टॉर्चर करायचं, त्यांचा मोबाईल हाताळायचा, कुठल्या तरी लेडीचं नाव पण त्याच्यामध्ये म्हणजे गुंतवायचं, गरीब लेडीचं, हे अशा प्रकारे क्रूर खेळ खेळलेले आहे. हे कुठल्या तोंडाने ते वाल्मिक कराडबद्दल बोलतात? तुम्ही काय काम केलं आहे बघा, तुम्ही पण तेच काम केलेलं आहे, क्रूरपणाचं काम केलेलं आहे पोलीस स्टेशनला. आणि तुम्ही तिकडे नौटंक्या करता तिकडे जाऊन. ह्या माननीय SP साहेबांना मी, बीडच्या साहेब त्यांना पण मी मेल पाठवला, हा सगळा क्रम दाखवला मी त्यांना पाठवला की काय काय यांचे कर्तृत्व आहेत, यांच्यावरती अजून FIR होत नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी माननीय कलेक्टर साहेब बीडचे, त्यांना पण मी सगळं पाठवलं. त्यांना सांगितलं हे तुम्हाला जर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण स्वायत्तता दिलेली आहे मॅटरमध्ये, मग तुम्ही ह्यांना कशाला उभं करताय, ह्यांना कशाला तुम्ही हे नौटंक्या करायला देताय? ह्यांना आता राजकीय पार्टी काढायची आहे. आमच्या कंप्लेंटपासून यांना वाचायचं आहे. नवीन जे म्हणजे पैसा वसुलीचा जो टॅक्स फ्री वसुलीचं काम आहे त्यांना करायचं आहे. त्याच्यासाठी आता नवीन पार्टी काढतायत. पण लोकांनी यांना का बळी पडायचं, मीडियाने यांना का बळी पडायचं? मीडियाला सगळं माहिती आहे, सगळ्या गोष्टी 2012 मीडियाला माहिती आहे सगळं, हा सगळा घटनाक्रम. पण मीडिया पण याच्यामध्ये का त्यांना म्हणजे मोठं करतोय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून का उदात्तीकरण करतोय, आम्हाला पण समजत नाही आहे. तरी पण आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कंप्लेंट करतोय म्हणून यांनी मीडियाच्या काही लोकांना हाती धरून माझ्या विरुद्ध प्रेस कॉन्फरन्स म्हणून घेतली. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं तर माझ्या विरुद्ध म्हणजे 2012 यांनी आमच्या एरियातल्या नामी गुंडांना, ज्यांच्यावरती 10-15 रॉबरीच्या केसेस आहेत, जे म्हणजे ज्यांची म्हणजे इमेजच एकदम खराब आहे, गुंड आणि काय काय आहे ते, त्यांना हाताशी धरून आमच्यावरती केसेस रचल्या, आम्हाला 3rd डिग्रीमध्ये मारला, त्याच्यामध्ये माझी 7 महिन्याची मुलगी गेली. तर त्या गोष्टी ते उकरून काढतात ते ह्याच्यामध्ये. आणि मीडिया त्यांना विचारत पण नाही की नितीनने तुमची EDमध्ये काय कंप्लेंट केली. म्हणजे हे अंजली दमाने मॅडम आहे तर स्वतः तर काय बोलत नाही की मी काय त्यांच्या कंप्लेंट केल्या, त्यांना हे काय मी 75 प्रश्न पाठवले, तर ह्याच्याबद्दल हे काहीच बोलायला तयार नाही आहेत. आणि एकतर्फा म्हणजे संपूर्ण यांना सामाजिक कार्यकर्ता बनवायचा ह्या म्हणजे घाट घातला गेलेला आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात ठेवावं असं माझं म्हणणं आहे. आणि हे त्यांच्या कर्जतमध्ये त्यांना 28 करोड रुपये पण त्यांनी शेतकऱ्यांकडून लाटलेत. म्हणजे एक प्रकारे त्यांना तुम्ही शेतकरी नसताना तिकडच्या शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमीन पण घेणार, त्यांना येणे करून विकायचं पण काम करणार, सरकारकडून त्याचा म्हणजे धरणामध्ये जेवढी जमीन जाते त्याचा मोबदला पण लाटणार. हे सगळे कामं केले, त्याची सरकार का नाही इन्क्वायरी करत आहे? माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे की ज्या व्यक्तींना जेलमध्ये डांबलं पाहिजे त्यांना तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून उदात्तीकरण करू नका, हे आमचं म्हणणं आहे. या बाईंनी माझे जर काय कुठल्या गोष्टी मी जेवढ्या कंप्लेंट त्यांना पाठवल्यात, मी त्यांना 75 प्रश्न पाठवलेत, त्यांनी उत्तर देऊन दाखवावी ना. आणि मी त्यांना पहिलं पाठवतोय, मी त्यांना पहिलं विचारतोय. त्यांच्यासारखं मी हे काम करत नाही मीडियामध्ये एकतर्फा ते सेटिंग करून एखाद्याची बदनामी करायची. मी त्यांना पहिलं पाठवतोय, विथ प्रूफ त्यांना पाठवते की तुम्ही सगळं केलेलं आहे, त्याची उत्तरं द्या महाराष्ट्राला. पण हे द्यायला मागत नाही आहे. 12 वर्ष हे आमच्या आंदोलनामध्ये आलेले आहेत. ह्यांची पहिली जमीन अटकली, जेव्हा अटकत होती तेव्हा आंदोलनमध्ये नव्हत्या या पहिल्या हे जमीन खरेदी विक्रीचे काम करणं, हे सगळे काम करत होते. हे यांचे दमानिया, यांचे आलूवाले, हे सगळा जो ग्रुप होता यांचा, हा सगळं ते काम करायचं कर्जतमध्ये. जेव्हा यांना माहीत पडलं की आमची जमीन अटकते किंवा आमची काही जमीन त्या डॅममध्ये चालली, तेव्हा हे लोक मग ह्यांनी काय केलं, हातपाय मारायला सुरुवात केले. गडकरीकडे गेले, अमुकडे गेले, तमुकडे गेले, त्यांच्याकडून त्यांची कामं नाही झाली तेव्हा ते आमच्या आंदोलनामध्ये आले. मी पहिल्यापासून आंदोलनमध्ये आहे. अण्णा हजारे यांच्या ते पहिलं जे जनलोकपालचं होतं त्याच्यामध्ये ह्या ज्या लेडी आहे ह्या कट रचून ह्या नंतर आलेल्या आहेत आपल्या जमीन सोडवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे जे काय चाललं आहे ते 12 वर्षांची जी नौटंकी चालली आहे, त्या नौटंकीचा मी पर्दाफाश केव्हाच मी केलेला आहे. पण ह्या लेडी माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला उल्लू बनवत आहेत की मी सामाजिक कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र सरकारने आणि लोकांनी माझ्या या गोष्टीची दखल घ्यावी. माझा नंबर आहे, हा दिलेला आहे नंबर याच्यामध्ये. आणि जे काही यांच्या विरुद्धचे जे पुरावे ह्या वेबसाईटमध्ये आहेत हे सगळं तुम्ही पाहू शकता. एवढं माझं म्हणणं आहे. तर हिंमत असेल अंजली दमाने यांनी माझ्यासोबत ओपन डिबेट करावी. मग मी सांगतो तुम्ही भांडूपमध्ये काय केलंय, कर्जतमध्ये काय केलंय आणि त्या वाकोला पोलीस स्टेशनला काय काय केलंय, हे सगळं मी सांगतो. मी लोकांना मग हिंमत आहे असेल तर माझ्या समोर या, बस.